सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद पान 150-151 देवपाठ यामधील पद्य क्रमांक 24 ची रचना ये दुनिया का मेला. म्हणजे ही जी दुनियेची जत्रा आहे त्याच्याबद्दल माणसाला सांगितलेलं आहे की हे माणसा, तुला खुद पासून खुदापर्यंत जायचं असेल, जर नराचा नारायण व्हायचा असेल तर या मेळ्यांमध्ये मांडलेल्या विविध मोहकारी आणि मनाला लुभवणाऱ्या गोष्टींकडे तू ढुंकूनही बघू नकोस. हे युगानुग चालूच आहे आणि युगानुग तू या जत्रेमध्ये येऊन फसला आहेस आणि मोक्षापासून आचवला आहेस. ही जत्रेतील मोहमयी आणि मनाला लुभवणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित झाल्यामुळे तू तुझ्या हृदयातील देव पाहायला विसरला आहेस आणि तुला तुझ्या हृदयातील देव भेटून तुला स्वतःला देवत्व प्राप्त व्हायचं असेल, तुला नराचं नारायण व्हायचं असेल आणि पुन्हा वरचेवर त्या गोष्टीसाठी या जगामध्ये यायचं नसेल तर तू काय करावंस हे येथे एका 3 कडव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे हिंदीत काव्य अतिशय सोपं काव्य आहे. नीट ऐका. ये दुनिया का मेला, ये दुनिया का मेला सदियों पुराना, चलता रहा है चलता ही रहेगा, खुदी से खुदा तक है जो तुझको उठना, मेले से इस तू ना चीज भी उठाना, मेले से तुझको न लेना या देना, अरे ओए बंदे इस मेले से छुटना. म्हणजे तू या जगात वरचेवर केवळ आलास कारण जगातल्या जत्रेत तू फसलास. जर तू जत्रेत फसला नसतास आणि हृदयातील देव तुला लगेचच्या लगेच गावला असता तर एकाच जन्मानंतर तुझी पुन्हा पुन्हा या जन्म मरण यातना चक्रातून सुटका झाली असती. तरी आता तरी हे मानवा समजून घे की ही जी दुनियेची जत्रा भरलेली आहे ती युगानुग चालू आहे. या जत्रेत तू केवळ आणि केवळ जत्रेत फसल्यामुळे, मोहाला बळी पडल्यामुळे पुन्हा पुन्हा येत आहेस. आता तरी या जन्माचं सार्थकत्व आता तरी हा जन्म सार्थक करून घे आणि या जन्माचं सार्थकत्व केवळ आपण देव आहोत, आपण नारायण आहोत, केवळ आपण आत्मा आहोत हे समजण्यातच आहे. म्हणून खुदपासून खुदापर्यंत जायचं असेल, नरापासून नारायणापर्यंत जायचं असेल आणि जन्ममृत्यूच्या चक्रात परत यायचं नसेल तर या यात्रेतील मांडलेल्या शोभिवंत मनाला लोभवणाऱ्या आकर्षक गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि केवळ तू तुझ्या अंतरंगातील प्राणशक्ती, आत्मशक्ती आणि सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणजे ज्ञानशक्ती इकडेच लक्ष दे. त्या योगाने तू स्वतः आत्मा असल्याची तुला खात्री पटेल आणि तुझा तूच खुद न उरता खुदा होशील. धन्यवाद असतो. चिंतनात समजून घ्या. शक्य तितका या दिशेने प्रयत्न करा.